कर्म आहे, हे कर्म शेवटी अतिशय महत्त्वाचं असते. हो. आणि शेवटी तर मला एकच असं वाटते की जीवनाचा जो खरा सार आहे, आपलं जीवन जर यशस्वी करायचं असेल, ह्या जीवनाचा हा भवसागर जर आपल्याला तरून जायचं असेल, तर त्यासाठी संत संग अतिशय महत्त्वाचा आहे. सत्संग महत्त्वाचा आहे, संतकृपा महत्त्वाची आहे. आणि जेथपर्यंत आपण मनानं संताशी जुळत नाही, तेथपर्यंत संत तुमचा हात पकडणार नाही, पदराशी घेणार नाही. ती तुमची परीक्षा घेईल. हो. आणि जेव्हा संत तुमचा हात पकडेल तेव्हा तुमचा हात सोडणार नाही, हे निश्चितच आहे. आणि म्हणून की आपल्याला जर आपल्या आयुष्यामध्ये, आता ठीक आहे आपलं आयुष्य आपण इथपर्यंत आपण जगलो, झालेलं आयुष्य सोडायचं, पण आता समोर जे आपलं आयुष्य आहे, कारण आयुष्याचा प्रत्येक क्षण हा महत्त्वाचा आहे. आणि हा क्षण तुम्ही कशामध्ये घालता याच्यावर तुमच्या आयुष्याची पूर्ण यशस्वीता अवलंबून आहे. आणि ह्या उर्वरित आयुष्याचा क्षण जर आपण ईश्वराच्या भक्तीमध्ये, संत सहवासामध्ये जर घालवला, तर यामुळं काय मिळणारा जो स्वानंद आहे, स्वानंद मिळतो. आणि आपण केलेल्या कार्याचा पुण्याचा संचय होतो. त्याची प्रचिती आपल्याला आपल्या शेवटी होईल. कारण प्रत्येक माणसाला असं वाटते की मला माझ्या जीवनामध्ये मोक्ष हवा आहे, आणि तो मोक्ष असा नाही भेटणार. संत हे माध्यम आहे ईश्वरापर्यंत पोहोचून देण्यासाठी. हो. आणि म्हणून त्यासाठी संताच्या चरणाची धूळ आपल्या माथ्याला लागणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. तेव्हा आपल्याला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही, असं मला वाटते. आणि म्हणून हा जो मंत्र आहे, ही जी गोष्ट आहे, ही प्रत्येक व्यक्तीनं आपल्या जीवनामध्ये लक्षात घ्यायला हवे. कारण आताचा काळ कठीण आहे सर, समोरचा काळ अतिशय कठीण आहे. की एवढं सोपं नाही राहिलेलं आहे कोणतीही गोष्ट. त्याच्यामुळं उर्वरित आयुष्य आपलं हे सत्संगामध्ये, संतसेवेमध्ये जर घालवलं तर आपल्या पुण्याचा निश्चितच संचय होईल. आपल्यासमोर एक मला असं वाटतं की एक वाल्या कोळ्याचं उदाहरण आहे. वाल्या कोळ्यानं एवढं मोठं आयुष्यामध्ये केलं, परंतु शेवटी तारलं ते हरिनामानं तारलं. हरिनामामुळं वाल्याचा उद्धार झालेला होता. अशी असंख्य उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आहे. आपण आपल्यासमोर सीतेचं उदाहरण आहे. जेव्हा सीतेला रावणानं नेलं होतं, अशोकवनामध्ये ठेवलं होतं, आणि तिथल्या त्या वातावरणामुळं आपण तिथलं जर पाहिलं, तिथले झाडं झुडपं सर्व पशु पक्षीसुद्धा त्या वातावरणामुळं एक येऊन गेले होते. म्हणजे एवढी मोठी कृपा, एवढं मोठं हे संतांचे अधिकार आहे ते. आणि ते अधिकार आपल्याला त्या बाजू वाचवत असतात. आणि म्हणून शेवटी असं वाटते की प्रत्येक माणसानं आपल्या जीवनाचा एक उद्धार करून घ्यावा. आणि त्यासाठी संतांचे चरण आपल्या धरणं आवश्यक आहे. संतांच्या चरणाची नतमस्तक होणं, ती धूळ, ती रज आपल्या माथ्याला लावणं आणि आपलं हृदय पवित्र करून घेणं, हा एक अतिशय चांगला मार्ग आहे. त्या मार्गानं जावं, तोच मार्ग आपल्याला तारू शकतो या भवसागरामधून, हे एक निश्चितपणे मला सांगावं असं वाटते. आजच्या तरुण पिढीला जे काही तुम्ही संदेश दिला, लहानूजी स्वानुभव या चॅनलचा उद्देश सर हा आहे की ज्या व्यक्तींना प्रत्यक्ष लहानूजी बाबांचं दर्शन घडलेलं आहे किंवा त्यांच्या घरामध्ये ओढलून काळजीत त्याच्याकडे माहिती आहे, संग्रह आहे साक्षात्कारांचा, अनुभवांचा, अनुभूतींचा, त्या व्यक्तींची आपण मुलाखत घ्यायची आणि त्यांच्या नजरेमधून इतर भक्तांपर्यंत लहानूजी बाबा पोहोचवण्याचं कार्य लहानूजी स्वानुभव गेल्या 2 वर्षापासून करत आहे. माझी मोठी मुलगी वैष्णवी आता ती दिल्लीला आहे, दिल्लीला जॉब करते. जावाई पण दिल्लीला आहे. तिला लहानपणापासून सर तिची एक इच्छा होती, तिची एक आवड होती की बाबा मला कला या क्षेत्रामध्ये काम करायला आवडेल, संधी मिळाली तर. आणि ती अशी संधी ती शोधत होती. आणि योगायोगानं तिला एका मराठी चित्रपटामध्ये सुद्धा तर काम मिळालं. आणि त्यामध्ये तिनं चांगल्या प्रकारची भूमिका केली. तो चित्रपट आपल्या आर्वीला सुद्धा लागलेला होता. त्याच्या अगोदर एक लघु फिल्ममध्ये सुद्धा तिनं काम केलं. आणि पहा, आपल्या लहानूजी महाराज टाकरखेड संस्थाननं
त्यांना संस्थानला एक अभिमान वाटला की बा आपल्या आर्वीची मुलगी, पहिल्यांदा आपल्या आर्वीची मुलगी एका चित्रपट क्षेत्रामध्ये गेली आणि तिनं काम केलं. त्याबद्दल संस्थांना तिचा सर मागच्या वर्षी तिचा सत्कार केला होता. तिला दिल्लीवरून बोलावलं, तिचा सत्कारसुद्धा केला होता. आणि माझ्या मुली मराठी चित्रपट होता गैरी म्हणून, त्या चित्रामध्ये काम केलं होतं. आणि तिला त्यांचा सन्मान केला, यथोचित सन्मान संस्थांतर्फे केला गेला. त्यांना बोलावलं गेलं, सर्व प्रकारचं प्रमाणपत्र वगैरे. आणि माझ्या दोन्हीही मुलींची, गौरी आणि वैष्णवीची अतिशय श्रद्धा, आमच्या पूर्ण कुटुंबाची लहानजी बाबांवर श्रद्धा आहे. आणि ही श्रद्धा अशीच कायम आमच्या कुटुंबावर राहो, अशी बाबांच्या चरणी माझी नम्र प्रार्थना आहे. आणि पहा सर, सावरकर सर, तुम्ही जे हे कार्य हाती घेतलेलं आहे, हे मी आता प्रत्यक्ष पाहून राहिलेलो आहे. तुम्ही लहानजी स्वानुभव यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही जे कार्य करत आहे, की यामधून संस्थांचं जे कार्य आहे, बरेचसे लोक यापासून अनभिज्ञ होते सर, माहीत नव्हतं. पण या यूट्यूबच्या माध्यमातून झालं कसं, की बऱ्याच लोकांपर्यंत तुम्ही घरोघरी हे कार्य लहान मुलांचं पोहोचवत आहे. लोकांना माहीत नाही आहे, बऱ्याचशा गोष्टी माहीत नाही राहत. आणि या माध्यमातून तुम्ही जे अनुभव आहे भक्तांना आलेले होते, कसं का भक्त आपल्याला म्हणजे एकमेकांसोबत अशी चर्चा होणार नाही किंवा काही नाही. आता पहा, एक प्रसंग मी तुम्हाला भेटी होत नाही. आता पहा, मी आता याच वेळची गोष्ट आहे, 3-4 महिने झाले मी म्हणजे टाकरखेडचा कार्यक्रम सुरूच होता, महाराजाच्या जयंती उत्सवाचा, जन्मोत्सवाचा कार्यक्रम होता. मी नागपूरला बसस्टँडवर बसलो, टाकरखेडवरून दर्शन घेऊन काहीतरी 2 म्हातारे लोक होते, चांदूर बाजारकडचे आल्यानंतर मी त्यांना सहज विचारलं, म्हटलं कुठून आले, काय आले. मग त्यांनी सांगितलं. तर म्हटलं तुम्ही बाबांना पाहिलं? बाबा म्हणे किती वेळा पाहिलं बाबांना म्हणे. म्हटलं अनुभव काही बाबाचे? तेव्हा ते सांगायला लागले की लहानजी बाबा म्हणे लहानजी बाबा काही अवतार होते म्हणे लहानजी बाबा. हो, लहानजी बाबाचं कार्य काय सांगा म्हणून तुम्हाला. आणि अपार श्रद्धा त्या लोकांची. म्हणे जेव्हा म्हणे बाबा म्हणे आंघोळ करायचे आणि आंघोळ करायला बसायचे, आम्ही प्रत्यक्ष पाहिलं म्हणे, तेव्हा अशी तिथं झुंबड व्हायची म्हणे की बाबाच्या त्या आंघोळीच्या पाणी घेऊन आपल्या बाबा ते माती आपल्या अंगाला लागली पाहिजे, आपली जी काही व्याधी असेल, आपलं काही संकट असेल, हे दूर होईल म्हणे. असं आम्ही प्रत्यक्ष पाहिलेलं आहे म्हणे. म्हणजे कशा प्रकारचे भक्त असतात. आणि हे जे अनुभव आहे हे लोकांना माहीत पडले पाहिजे. जसे गजानन महाराजांचे अनुभव होते की गजानन महाराजांची थुंकी जर लावली होती बा तर त्याचा कुष्ठरोग दुरुस्त झालेला होता, गंगा भारतीचं. तसेच लहानजी महाराजांचे सुद्धा अनुभव आहे. परंतु झाले कसं का, हे आता जास्त माहीत नव्हतं. ज्यांनी वाचन केलं, ज्यांनी ग्रंथाचं वाचन केलं, असे लीलामृत ग्रंथाचं वगैरे, त्यांना माहीत आहे. परंतु आता हे अलीकडची जी पिढी आहे किंवा नवीन भक्त आहे, यांना ह्या गोष्टी माहीत नव्हत्या. आणि हे कार्य तुम्ही तुमच्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून, प्रेरणा समजायची, प्रेरणा आहे ती प्रेरणा आहे. हो, तुमच्या हातून हे कार्य करून घ्यायचं आहे, ते चालू आहे. हो. एक असं समजतो दादा की आपल्या भागातील जे विदर्भाचे दासगणू म्हणून आद्य ग्रामगीताचार्य रामकृष्ण दादा बेलोरकर दादा यांनी अतिशय कष्टानं लहानोजी लीलामृत लिहून ठेवलं, राष्ट्रसंतांचं साहित्य लिहून ठेवलं. त्याच्यामुळं आपल्याला राष्ट्रसंतांनी लहानोजी महाराज अगदी जिवंत रूपानं पाहायला भेटले. बरोबर, असं म्हणाल ते अगदी जिवंत केलं आणि फार तळमळीनं काम केलं. निश्चित. हो. नरेश पाटील आणि मी तर आम्ही रामकृष्ण दादाच्या भेटीला अवश्य जायचो. वरखेडला गेलो मी त्यांची भेट घ्यायचो, चर्चा करायचो. अतिशय ओजस्वी वाणीमधून तन्मयतेनं माहिती सांगायच्या. तरी सर असं वाटते की आद्य ग्रामगीताचार्य रामकृष्ण दादा बेलोरकर म्हणजे आपल्या विदर्भाचे दासगणू यांचंच उरलेलं कार्य आपल्या लहानोजी स्वानुभव या चॅनलच्या माध्यमातून सुरू आहे. आणि बाबांजीची ही प्रेरणा आहे, लहानोजी बाबाची ही प्रेरणा आहे. त्या माध्यमातून हे कार्य करून घेऊन राहिले. ऊन वारा पाऊस याच्यामध्ये सुद्धा आपलं कार्य सुरू राहतं. अतिशय माझं बाबांना असं मागणं आहे की मला सुबुद्धी द्या आणि लोभ मोह यापासून दूर ठेवा आणि सुबुद्धीच ठेवा. कोणताही मोह झाला नाही पाहिजे आणि चरणाशी सदैव लीन राहिलं पाहिजे. हे एक मागणं त्यांना आहे की वाईट बुद्धी सुचूच नका देऊ. आणि तुमची सेवा जेवढी जास्तीत जास्त करता येईल, निष्काम सेवा, हे घडली पाहिजे. हे या पद्धतीचं कार्य बाबाजीनं दिलेलं आहे आणि करते धरते सर्व करणारे बाबाजी आहे. आपण काही म्हणू, शेवटी मानव आहे, मानवाच्या इच्छेले मरण नाही आणि समाधान शून्य आहे. मानव जन्मामध्ये समाधान दिलं नाही निसर्गाने. इच्छा खूप आहे,
समाधान कमी आहे. कमी आहे. पण एकमेव असा मार्ग हा अध्यात्माचा आहे, संत सेवेचा मार्ग आहे, की याच्यामध्ये मात्र तुम्ही जर हृदयापासून जे तुम्ही शब्द वापरला तुमच्या मुलाखतीमध्ये, हृदयापासून भक्ती करा, श्रद्धा भक्ती आणि विश्वास ठेवा, तर तुम्हाला स्वानंद मिळाल्याशिवाय राहत नाही. बरोबर. असं एक मला या अल्पबुद्धीनं माझ्या निश्चितच. आणि हे संतांचे संकेत आहे. कार्य कोणाच्या हातून करून घ्यायचं हे ठरलेलं असते. कोणतीही व्यक्ती त्यासाठी पात्र नाही होऊ शकत. आणि मला तरी असं वाटते की हे पुढील जे कार्य आहे तुमच्या हातून जे चालू आहे, लिहिण्याचं कार्य मग किंवा महाराजांच्या कार्याची प्रसिद्धी करणं, हे करणं, लोकांपर्यंत पोहोचवणं, हे कार्य तुमच्या हातून निश्चितच घडत आहे आणि भविष्यातही घडत राहो, हीच माझी लहानोजी बाबांच्या चरणी प्रार्थना आहे. तुमच्या यूट्यूब चॅनलला माझ्या खूप खूप शुभेच्छा. यामध्ये आणखी काही चांगलं करता येतील तर आपण निश्चित करावं, ही एक अपेक्षा व्यक्त करतो. आज तुम्ही माझ्या इथे माझे अनुभव ऐकण्यासाठी या ठिकाणी आले, याबद्दल मी तुमचे माझ्यातर्फे, माझ्या परिवारातर्फे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि जय गुरु. श्री संत लहानोजी महाराज की जय.